Okay. Hello. Hello. Good evening, all. Okay. Hello. Good evening, all. चलो. सो बेसिक सायन्स लेक्चर आपण आजपासून स्टार्ट करतोय. इथून पुढे कंटिन्यू लेक्चर्स होतील, म्हणजे लाईव्ह झालं तर लाईव्ह होईल, नसेल तर मग रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला ते लेक्चर मिळतील. ठीक आहे. गुड इव्हनिंग ऑल. गुड इव्हनिंग पाटील. चला. सो बेसिक सायन्स मध्ये बेसिकली दोन सब्जेक्ट आहेत. बेसिक सायन्स मध्ये एक फिजिक्स आहे आणि केमिस्ट्री. टोटल 6 टॉपिक आहेत. त्यातले पहिले 3 टॉपिक हे फिजिक्सशी रिलेटेड आहेत आणि नंतरचे 3 टॉपिक हे केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत. ओके. फर्स्ट 3 टॉपिक्स आर रिलेटेड विथ द फिजिक्स अँड लेटर और नेक्स्ट 3 टॉपिक्स आर रिलेटेड विथ द केमिस्ट्री. इंटरेस्टिंग आहे, समजून घेतलं तर लक्षात येईल तुम्हाला सगळे पार्ट्स. ओके. व्यवस्थित जर तुम्ही समजून घेतले तर तुम्हाला सगळे पार्ट समजतील काय काय आहे. तर पहिल्यांदा सिलेबस लिहून देतो, मग आपण फर्स्ट टॉपिक कडे जाणार आहे. फर्स्ट टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट. कारण हे बेसिक आहे सगळ्याचं बेसिक आहे. युनिट्स अँड मेजरमेंट सोपा टॉपिक आहे. तुम्ही पूर्ण डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही कुठल्याही ट्रेडचे असो, तुम्हाला युनिट्स हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठली गोष्ट कशामध्ये आपण मेजर करणार, काय करणार, आणि युनिट कन्व्हर्जन हे फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे तो एमसीक्यू ऑनलाईन तुम्हाला याची एक्झाम असणार आहे. ऑनलाईन याची एक्झाम असणार आहे. युनिट टेस्टला तुमची डिस्क्रिप्टिव्ह असेल, कदाचित काही कॉलेजमध्ये डिस्क्रिप्टिव्ह याची टेस्ट घेतात युनिट टेस्टला, युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 ला. पण एमएसबीटीचा जो मेन पेपर आहे त्याला एमसीक्यू आहे. ऑनलाईन तुमचा हा पेपर असतो आणि एमसीक्यू म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असणार, एक क्वेश्चन असणार. बघा, एमसीक्यू म्हणजे काय, एक क्वेश्चन असणार, ठीक आहे, आणि त्याला 4 ऑप्शन्स असतील, ए बी सी आणि डी. ए बी सी आणि डी असे 4 ऑप्शन्स असतील आणि यातलं तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. देन यू विल गेट 1 मार्क. तुम्हाला 1 मार्क मिळेल. अशा पद्धतीनं याचं मेन पेपर असतो. 35 मार्क्स फिजिक्स अँड 35 मार्क्स केमिस्ट्री, असं मिळून टोटल 70 मार्क्सचा पेपर तुम्हाला असतो. ओके. सो सिलेबस काय पहिल्यांदा तो लिहून घेऊ आपण. सिलेबस पहिल्यांदा काय आहे तो लिहून घेऊ. सिरियल नंबर, त्यानंतर युनिट नेम, आणि मार्क्स. युनिट नेम आणि काय मार्क्स असणार. ओके. सो फर्स्ट सिरियल नंबर, पहिला जो टॉपिक आहे तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट्स महत्वाचा आहे. साइड बाय साइड मी जसं लिहून देतोय तसे तुमचे नोट्स प्रिपेअर व्हायला पाहिजेत, म्हणजे तुमचे नोट्स लेक्चर मध्येच तयार होऊन जातील. ठीक आहे. नोट्स तुमचे लेक्चर मध्ये तयार होऊन जातील. जसं मी लिहून देतोय तसे नोट्स तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. ओके. युनिट्स अँड मेजरमेंट्स, आणि याचे जे टोटल मार्क्स आहेत ते आहेत 9 मार्क्स. याचे जे मार्क्सचं वेटेज आहे ते आहे 9 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे. 9 मार्क्स, 9 मार्क्सचं वेटेज आहे. छोटा टॉपिक आहे पण महत्वाचा टॉपिक आहे. छोटा आहे पण महत्वाचा टॉपिक तो आहे. आलं लक्षात. युनिट्स अँड मेजरमेंट्स. ओके. त्यानंतर सेकंड जो टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम
महत्वाचा आहे हा सुद्धा. हा मोठा टॉपिक आहे. इलेक्ट्रिसिटी, कॉमा मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर्स. इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर्स. अँड सेमीकंडक्टर्स. ठीक आहे. हा दुसरा टॉपिक आहे आणि याचं जे वेटेज आहे ते 14 मार्क्सचं वेटेज. याचं जे वेटेज आहे ते आहे 14 मार्क्स. ओके. 9 मार्क्स आणि 14 मार्क्स. हा टॉपिक थोडासा मोठा आहे. 9 आणि 14 मार्क्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट थर्ड जो टॉपिक आहे, थर्ड टॉपिक फिजिक्सचा आहे. थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. अँड फायबर ऑप्टिक्स. थर्मोमेट्री अँड फायबर ऑप्टिक्स. याचं जे वेटेज आहे ते 12 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे. 12 मार्क्स. सो इथपर्यंत जो पार्ट आहे, पहिले 3 टॉपिक्स हे कशाचे आहेत? दीज आर रिलेटेड विथ द फिजिक्स. इथून पुढे जे 3 टॉपिक आहेत 4, 5, 6 दीज आर रिलेटेड विथ द केमिस्ट्री. ठीक आहे. सो फोर्थ टॉपिक दॅट इज केमिकल बॉन्डिंग. महत्वाचा टॉपिक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. केमिकल बॉन्डिंग आणि याचे वेटेज आहे 9 मार्क्स. ठीक आहे. 9 मार्क्स. फिफ्थ जो टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री अँड मेटल करोजन. इलेक्ट्रोकेमिस्ट्री and electrochemistry and metal corrosion. And metal corrosion. Its prevention. Its prevention. Its prevention. Okay. आणि लास्ट जो टॉपिक आहे, सिक्स्थ टॉपिक, याचं जे वेटेज आहे, 5व्या टॉपिकचं जे वेटेज आहे ते आहे 12 मार्क्स. ओके. दिस इज ऑफ 12 मार्क. आणि लास्ट टॉपिक, सिक्स्थ, दॅट इज इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटलिसिस. व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त वेटेज आलाय. इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड कॅटलिसिस. ठीक आहे. याचं जे वेटेज आहे ते आहे 14 मार्क्स. ओके. सो दिस इज द ओव्हरऑल सिलेबस ऑफ बेसिक सायन्स. हा बेसिक सायन्सचा सिलेबस आहे. ओके. जस्ट वेट.
ठीक आहे, हे टॉपिक्स आहेत. पहिले जे 3 टॉपिक आहेत बघा, लक्ष द्या. फर्स्ट जे 3 टॉपिक्स आहेत दीज आर रिलेटेड विथ द फिजिक्स, अँड लास्ट चे 3 टॉपिक्स रिलेटेड विथ द केमिस्ट्री. ओके, हे पहिले 3 टॉपिक हे कोणाशी रिलेटेड आहेत? फिजिक्सशी रिलेटेड आहेत. आणि नंतरचे जे 3 टॉपिक आहेत, हे जे 3 टॉपिक आहेत हे कोणाशी रिलेटेड आहेत? तर केमिस्ट्रीशी. ठीक आहे, दिस इज रिलेटेड विथ केमिस्ट्री. ओके, जसं बेसिक सायन्स आणि बेसिक मॅथमॅटिक्स आता तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला आहे, तसा सेम अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड सायन्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड सायन्स असे सेकंड सेमिस्टरला पण तुम्हाला सब्जेक्ट आहेत. सो याचा बेसिक क्लिअर असेल, मॅथमॅटिक्स असो सायन्स असो, याचा जर बेसिक क्लिअर असेल तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरचं अप्लाइड समजणार. जसं बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये डेरिव्हेटिव्ह वगैरे जर क्लिअर असेल तर तुम्हाला M2 मध्ये, M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स, सेकंड सेमिस्टरला तुम्हाला इंटिग्रेशन वगैरे सोपं जाईल. ओके, तसं इथे आहे, बेसिक सायन्सचे कन्सेप्ट जर तुम्हाला कळाल्या तर अप्लाइड सायन्स मध्ये तुम्हाला त्याचं थोडंसं मदत होईल. ठीक आहे, चला आपण चालू करू पहिला टॉपिक. पहिला टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे आजपासून, युनिट्स अँड मेजरमेंट्स. अतिशय महत्वाचा, तुम्ही कुठल्याही ट्रेडला असा, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कुठल्याही ट्रेडला तुम्ही असाल तरी तुम्हाला युनिट्स अँड मेजरमेंट्स हे लास्ट पर्यंत लागतं. इंजिनिअरिंगचा बेस आहे तो, इंजिनिअरिंगचा तो बेस आहे. तुम्हाला एखादी गोष्ट मेजर करता येणं गरजेचं आहे, त्याचं युनिट हे मेजर करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे झालं असेल तुमचं लिहून, हे लिहून झालं असेल. ओके, सो एवढे टॉपिक आहेत 6. टोटल बेरीज जर केली तर 70 मार्क्सचा टोटल सिलेबस तुम्हाला होतो. पेपर रिटर्न नाहीये, जसा मॅथ्सचा तुम्हाला इंग्लिशचा जसा रिटर्न पेपर आहे तसा याचा रिटर्न पेपर नाही, ऑनलाईन पेपर असतो MSBTचा. 70 मार्क्सचा ऑनलाईन असतो, 35 मार्क फिजिक्स, 35 मार्क केमिस्ट्री. MCQ असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. MCQ म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, MCQ असतात, एक क्वेश्चन आणि 4 त्याला पर्याय असतात, 4 ऑप्शन, त्यातला एक करेक्ट चूज करायचा. यात आता प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, तुम्हाला करेक्ट आन्सर माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला याचं करेक्ट आन्सर माहित असणं गरजेचं आहे. करेक्ट जर आन्सर टिक केलं तर 1 मार्क मिळतो, जर आन्सर तुम्ही चुकीचं टिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट 0 मार्क मिळतो. आधीमध्ये काही नाही, मिळाला तर 1 मार्क, नाहीतर 0 मार्क, मिळाला तर 1 मार्क, नाहीतर 0 मार्क. त्यामुळे प्रॉपर तुम्ही याचं स्टडी करणं गरजेचं आहे. कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे, पाठ करून उपयोगाचं नाही. तुम्हाला कन्सेप्ट याचे क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला वेळ न घालवता मी पहिला टॉपिक चालू करतो, युनिट्स अँड मेजरमेंट्स. चलो, युनिट नंबर 1, युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स फिजिक्सचा टॉपिक आहे, 9 मार्काचा याला वेटेज आहे. ओके, 9 मार्क्स. 9 मार्क्स याला वेटेज आहे. ठीक आहे, ओके, चलो. सो हेडिंग द्या, मी सगळे नोट्स तुम्हाला लिहून देणार आहे. थेरी नोट्स मी तुम्हाला लिहून देणार आहे, याचा उपयोग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वाचणार आहे, तुमचे नोट्स ज्यावेळेस रेडी असतील पूर्ण वहीमध्ये, याला एक सेपरेट नोटबुक घाला, हेडिंगला वेगळा कलर पेन वापरा, रेड कलर वापरा हेडिंगला, आणि नॉर्मल लिहिण्यासाठी वेगळा कलर पेन वापरा. मी जसं लिहून देतो तसं लिहून घ्या, म्हणजे तुमचे नोट्स तयार होतील. त्याचे परत तुम्ही शॉर्ट नोट्स तयार करा. कसे करायचे ते मी नंतर तुम्हाला सांगतो, शॉर्ट नोट्स कसे करायचे, त्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणकोणते ते मी त्या त्यावेळी सांगत जाईल, त्या त्यावेळी ते मार्क करत जावा. ठीक आहे, युनिट्स अँड मेजरमेंट्स हे आपण आज बघणार आहे. ठीक आहे, 1 मिनिट.
ओके, बघा त्याच्या नावात आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. बघा, कुठलीही गोष्ट जर तुम्हाला मेजर करायची असेल तर त्याचं युनिट तुम्हाला प्रॉपर माहित पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही पण आता समजा तुम्हाला काहीतरी लिक्विड घ्यायचंय, लिक्विड इन द सेन्स काय, पेट्रोल घ्यायचंय किंवा डिझेल घ्यायचंय. पेट्रोल जर तुम्ही मागत असाल, समजा तुम्ही असं म्हटलं एक पेट्रोल द्या, दॅट इज नॉट करेक्ट ना. एक पेट्रोल द्या, एक पेट्रोल कसं देणार? एक युनिट काय असणार ना, त्याला काय असणार? लिटर. लिक्विडचे काय आपण ते कशामध्ये मेजर करतो? लिटर मध्ये मेजर करतो. काही काही केजी मध्ये पण मेजर करतात. शक्यतो लिटर हे लिक्विडचे युनिट आहे. आता पेट्रोल असेल, डिझेल असेल, आपण काय करतो, एका लिटरचा रेट असतो ना, एका लिटरला 100 रुपये. सो कुठलीही गोष्ट तुम्ही आता गहू, तांदूळ, काही पण सॉलिड वस्तू जर घ्यायला गेलात तर ते कशामध्ये मेजर करतो आपण? केजी मध्ये मेजर करतो. ग्राम, केजी, किलोग्राम, ग्राम याच्यामध्ये आपण ते मेजर करतो. बरोबर. लेंथ जर तुम्हाला मेजर करायची असेल, लेंथ जर मेजर करायची असेल तर आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर यामध्ये आपण मेजर करतो. लक्षात येतं तुमच्या? म्हणजे कुठलीही क्वांटिटी जर तुम्हाला मेजर करायची असेल तर काय लागतं? सगळ्यात महत्वाचं युनिट लागतं. सगळ्यात महत्वाचं लागतं ते युनिट. विदाऊट युनिट तुम्ही काहीही सांगू शकत नाही, काही डिफाईन करू शकत नाही. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं काय लागतं? युनिट लागतं. मग युनिट प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात. मग सिस्टीम्स ऑफ युनिट आहेत. सीजीएस युनिट आहे, एमकेएस युनिट आहे, एसआय युनिट आहे, एफपीएस आहे. असे वेगवेगळे युनिट्स आहेत. युनिटचे सिस्टीम्स आहेत, सिस्टीम्स ऑफ युनिट, सीजीएस, एमकेएस, एफपीएस, एसआय. मग त्यातनं एका सिस्टीम मधनं दुसऱ्या सिस्टीम मध्ये तुम्हाला कन्व्हर्जन करता येणं गरजेचं आहे. आलं लक्षात? सो युनिट म्हणजे काय? मेजरमेंट. लक्षात घ्या, मेजरमेंट. आता आपल्या बॉडीचं वेट किती आहे? समजा मी तुम्हाला विचारलं किंवा तुम्ही मला विचारलं की माझ्या बॉडीचं वेट किती आहे, तर मी तुम्हाला म्हटलं 70. काय म्हटलं मी? 70. 70च्या पुढं काय? दिस इज नॉट करेक्ट आन्सर ना. माझा वेट किती आहे? 70. आणि 70च्या पुढं काय? केजी आहे, ग्राम आहे, काय आहे? पाऊंड आहे, काय आहे? वजन काय आहे? युनिट काय त्याचं? तर युनिट मी म्हणणार केजी. मग हे पूर्ण झालं. फक्त नंबर लिहून चालत नाही. नंबरच्या पुढे तुम्हाला युनिट डिफाईन करावं लागतं. फक्त नंबर लिहून चालत नाही, त्याच्या पुढे तुम्हाला एखादा युनिट डिफाईन करावं लागतं. मग हे पूर्ण झालं. समजतंय का मी काय सांगतोय? येस ऑर नो? मी जे सांगतोय ते समजतंय का? क्लिअर आहे? इज इट क्लिअर? समजतंय का नाही समजतंय? बोला. इज इट क्लिअर? युनिट, युनिट हे फार महत्वाचं आहे. समजतंय का? का नाही समजत? मी काय सांगतो ते समजतंय का नाही समजतंय? बोला. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे, क्लिअर आहे. येस, ठीक आहे. मग पुढे जाऊ. आता मग हे महत्वाचं आहे, लिहून घ्या. महत्वाचं आहे. हेडिंगला वेगळा कलर पेन वापरा. युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. हेडिंग द्या, युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? की अशी गोष्ट जी तुम्ही बघू शकता, मेजर करू शकता. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अशी गोष्ट जी तुम्ही बघू शकता, मेजर करू शकता, त्याला आपण म्हणणार फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. ओके, याची डेफिनेशन लिहून घ्या. महत्वाची डेफिनेशन आहे, लिहून घ्या. सोबत नोट्स तयार करा, लिहित चला, म्हणजे तुमचे नोट्स तयार होतील प्रॉपर तुमच्या हँड रायटिंग मध्ये. लिहा युनिटची डेफिनेशन. लिहा डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे बघा? द स्टँडर्ड युज्ड फॉर, असं लिहा, द डेफिनेशन. ठीक आहे. डेफिनेशन लिहा. द स्टँडर्ड युज्ड फॉर, द स्टँडर्ड used for measurement of a, used for measurement
of a the standard used for measurement of a physical quantity is called is called unit of that quantity is called unit of that quantity unit of that quantity the standard used for measurement of physical quantity कुठलीही physical quantity म्हणजे काय मग ते मास असो टाइम असो लेंथ असो हे बेसिक आहे ठीक आहे मग युनिट मध्ये प्रकार पडतात फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट हा काय प्रकार आहे ते आपण पुढे डिस्कस करू पण ही डेफिनेशन आहे काय द स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ स्टँडर्ड वापरलं कोणासाठी फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे काय आपण स्टँडर्ड यूज करणार आहे त्याला आपण काय म्हणणार युनिट म्हणणार त्याला आपण काय म्हणणार युनिट बघा जे लिक्विड आहे किंवा आपण सॉलिड समजा तुम्ही काहीतरी तांदूळ खरेदी करायला गेला किंवा गहू व्हॉट एव्हर जे काय असेल तर तुम्ही स्टील घ्यायला गेला स्टील आपण कशामध्ये मोजणार केजी मध्ये मोजणार केजी मध्ये आपण स्टील मेजर करतो सिमेंट आपण घ्यायला गेलो सिमेंट आपण कशामध्ये मेजर करणार केजी मध्ये मेजर करणार लक्षात आहे 1 मीटर सिमेंट द्या असं नसतं कधी 1 मीटर द्या 1 सेंटीमीटर असं नाही सो हे प्रॉपर युनिट्स फिजिकल क्वांटिटी the standard used for measurement of a physical quantity is called as a unit त्याला आपण काय म्हणणार युनिट असं म्हणणार आलं लक्षात ठीक आहे समजतंय मी काय काय उदाहरणं देतोय तुम्हाला ठीक आहे मग आता महत्वाचं काय आहे महत्वाचा असा प्रश्न आहे की रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड युनिट मग ते युनिट कसं असलं पाहिजे त्याचे काय रिक्वायरमेंट्स आहेत त्याचे काही रिक्वायरमेंट्स आहेत सो तुम्ही आता हेडिंग द्या requirements of standard unit heading the requirements of standard unit ठीक है heading the requirements of standard unit चे काय काय रिक्वायरमेंट्स आहेत ठीक आहे स्टँडर्ड युनिटचे काय काय रिक्वायरमेंट आहेत लिहून घ्या मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो लिहून घ्या लागणार आहे तुम्हाला ठीक आहे फर्स्ट लिहा द unit selected should have following characteristics ठीक आहे त्याचे काही फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स असणं गरजेचं आहे युनिटला म्हणजे काय बघा फर्स्ट नंबर युनिट should be universally accepted याचा अर्थ काय सांगतो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड म्हणजे काय युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड याचा अर्थ काय समजा 1 मीटर लेंथ असेल 1 मीटर हे काय युनिट आहे कोणाचं युनिट आहे लेंथचं मीटर हे काय युनिट आहे मीटर इज द युनिट कोणाचं लेंथचं लक्षात ठेवा मीटर इज द युनिट ऑफ लेंथ ठीक आहे मीटर इज द युनिट ऑफ लेंथ 1 मीटर समजा ही लाईन आहे या लाईनला मी म्हटलं की ही 1 मीटरची लाईन आहे या लाईनला मी काय म्हटलं ही 1 मीटरची लाईन आहे 1 मीटर म्हणजे एवढे येते ठीक आहे
1 मीटर म्हणजे समजा मी असं म्हणतोय एवढे येते असं नाही, मी उदाहरण देतो तुम्हाला. ठीक आहे, आय एम गिव्हिंग एन एक्झाम्पल. 1 मीटर म्हणजे एवढं आहे. ओके, मध्ये मेजर करण्यासाठी आपण टेप वापरतो किंवा पट्टी वापरतो. जनरली टेप आपण युज करतो. मग 1 मीटर म्हणजे एवढं आहे. मग तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये गेला, इंडियामध्ये आहे तुम्ही आता सध्या, इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये 1 मीटर म्हणजे तुम्हाला एवढंच मिळणार. तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये गेलात, अमेरिकेला गेलात, ब्राझीलला गेला, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड, कुठेही गेला, ऑल ओव्हर वर्ल्ड तुम्ही कुठं जरी गेला तरी 1 मीटर म्हणजे एवढंच द्यायला पाहिजे. लक्षात येतं तुमच्या? 1 मीटर जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला एवढंच मिळायला पाहिजे. इंडियात तुम्हाला 1 मीटर म्हणजे एवढं मिळतंय आणि तुम्ही युएसए ला गेलात किंवा साऊथ आफ्रिकेला गेलात, कुठं जरी गेलात तर 1 मीटर म्हणजे तुम्हाला एवढं मिळणार असं नाही होणार. हे ए बी आहे. 1 मीटर म्हणजे एवढं असं होणार नाही, तुम्हाला एवढंच मिळणार. त्यामुळं हे जे काही युनिट आहे ते काय असलं पाहिजे? युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. सगळ्यांना ते मान्य असलं पाहिजे. सगळ्यांनी 1 मीटर म्हणजे एवढंच दिलं पाहिजे किंवा एवढंच सगळीकडे ते असणं गरजेचं आहे, असलं पाहिजे. समजतंय? सो हे आहे, याचा अर्थ तो आहे. युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड म्हणजे सगळीकडे सेम. ठीक आहे, पुढं सेकंड पॉइंट लिहून घ्या. युनिट शुड बी डेफिनेट अँड वेल डिफाईन. Unit should be definite and well defined. Well defined. Unit should be definite म्हणजे 1 मीटर म्हणजे केवढं हे आधी स्पेसिफाय असणं गरजेचं. आता मी तुम्हाला दाखवलं 1 मीटर म्हणजे मी आता AB ही लाईन काढली होती, त्याला आपण 1 मीटर म्हटलं तर ते 1 मीटरच असणार कायम. तर युनिट काय पाहिजे? डेफिनेट पाहिजे, म्हणजे प्रॉपर पाहिजे अँड वेल डिफाईन्ड. ठीक आहे, 1 kg म्हणजे किती? तर त्याचं काहीतरी मास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 1 किलोचं वजन असते. 1 किलोचं वजन तुम्ही कुठेही गेला पृथ्वीवर तुम्ही कुठं जरी गेलात तर तुम्हाला ते 1 किलोचं वजन सगळीकडे काय असणार? 1 किलोच असणार. म्हणजे 1 किलो म्हणजे वेल डिफाईन्ड आहे ना, वेल डिफाईन्ड आहे, लक्षात घ्या. वेल डिफाईन्ड अँड वेल डेफिनेट. तिसरं लिहून घ्या. युनिट शुड बी invariable. Unit should be invariable. Invariable म्हणजे चेंज होता कामा नये. युनिट शुड बी इनव्हेरिएबल. इनव्हेरिएबल म्हणजे ते चेंज होता कामा नये, ते फिक्स पाहिजे. इनव्हेरिएबल म्हणजे फिक्स्ड विथ टाइम अँड प्लेस. विथ टाइम अँड प्लेस. विथ टाइम अँड प्लेस म्हणजे काय? 1 किलोचं वजन तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. वजन तांगडीवर आपण 1 किलोचं वजन इकडे टाकतो आणि इकडे तेवढं मटेरियल घेतो आपण, सामान 1 किलोचं. आता ते इलेक्ट्रिक वेइंग मशीन आलेलं आहे, ठीक आहे, पण अजून पण तुम्ही ते वजन तांगडी बघितले असेल. तर 1 किलोचं वजन जर तुम्ही आता घेतलं, आता जर तुम्ही बघितलं आणि तुम्ही थोड्या वेळानं दुपारी बघितलं किंवा सकाळी बघितला किंवा रात्री बघितला तर सेमच असायला पाहिजे. विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे सकाळी पण ते 1 किलो असलं पाहिजे, दुपारी पण 1 किलो असलं पाहिजे, संध्याकाळी पण 1 किलो पाहिजे, रात्री असं होता कामा नये ते सकाळी 1 किलो आहे, दुपारी त्याचं 2 किलो होतंय, संध्याकाळी त्याचं 3 किलो होतंय, असं नाही. युनिट शुड बी इनव्हेरिएबल, फिक्स पाहिजे, विथ टाइम अँड प्लेस. तुम्ही महाराष्ट्रात वजन करताय 1 किलो तर ते महाराष्ट्रात 1 किलो असेल, कर्नाटकात गेलात तर 1 किलो, विथ प्लेस कुठल्याही ठिकाणी गेलात तरी ते 1 किलोच भरायला पाहिजे. तुम्ही आणि कुठं जावा, पंजाब मध्ये जावा, गुजरात मध्ये जावा, इंडिया सोडून बाहेर जावा, 1 किलो म्हणजे ते 1 किलोच राहणार. युनिट काय पाहिजे? युनिट शुड बी इनव्हेरिएबल, ते फिक्स पाहिजे, चेंज होता कामा नये, विथ टाइम अँड प्लेस. वेळेनुसार ते बदलता कामा नये, प्लेस टू प्लेस ते बदलता कामा नये. समजतंय का? येस ऑर नो? काय सांगतोय समजतंय? हे सगळे हे आहेत रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड युनिट. युनिट कसं असलं पाहिजे हे त्याचे रिक्वायरमेंट्स आहेत.
त्यानंतर 4 नंबर, युनिट शुड बी unit should be readily available. Unit should be readily available. सगळीकडे ते अवेलेबल पाहिजे. ठीक आहे, युनिट शुड बी रेडीली अवेलेबल, सगळीकडे ते काय पाहिजे, अवेलेबल पाहिजे, रेडीली. ओके, युनिट शुड बी रेडीली अवेलेबल. त्यानंतर 5 नंबरचा पॉइंट लिहा. 5 नंबरचा पॉइंट लिहा. युनिट शुड बी easily reproducible. Easily reproducible. Easily reproducible and non-perishable. And non-perishable. And non-perishable. Unit should be easily reproducible and non-perishable. Non-perishable म्हणजे ते नाशवंत असता कामा नये. म्हणजे 1 किलो तुम्ही आणला आता, ठेवला, तर रात्री तुम्ही ठेवला आणि झोपला, सकाळी उठून बघितलं तर ते 1 किलोचं अर्धा किलो झालं, दुपारी बघितलं तर पाव किलो झालं, संध्याकाळी बघितलं तर ते गायबच झालं. असं होता कामा नये. सो युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल अँड नॉन पेरिशेबल. पेरिशेबल या शब्दाचा अर्थ काय, नाशवंत. पेरिशेबल या शब्दाचा अर्थ काय, नाशवंत. नाशवंत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कापूर घेतलात, कापूर, कॅम्फर किंवा कापूर जर घेतला आणि ते उघड्यावर ठेवलात तर काय होतं, कापूर काय होतं सांगा मला, राहतं का? कापूर घ्यायचं आणि असं उघड्यावर ठेवायचं हवेत, काय होतं ते कापूर निघून जात. कॅम्फर इज अ व्होलाटाईल मटेरियल, बरोबर आहे. पेरिशेबल म्हणजे काय आहे, पेरिशेबल म्हणजे नाशवंत आहे. नाशवंत म्हणजे ते जर त्याला तुम्ही उघड्यावर ठेवलात कापराला तर ते उडून जातं म्हणजे ते डिझॉल्व्ह होतं ऍटमॉस्फिअर मध्ये. व्होलाटाईल आहे, त्याला म्हणतो आपण व्होलाटाईल. ठीक आहे, तसं युनिट तुमचं असता कामा नये. युनिट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल अँड नॉन पेरिशेबल म्हटलंय. नॉन पेरिशेबल, नाशवंत असता कामा नये. कळालं? नाशवंत असता कामा नये अशा मराठीत तुम्ही लिहून ठेवा वर्ड. मराठीत समजत नसेल तर बिलकुल मराठीत लिहून घ्यायचं, काय हरकत नाही. वाचत असताना आपल्याला त्याचा अर्थ क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, वाचत असताना त्याचा अर्थ आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 नंबरचा पॉइंट लिहून घ्या. 6 नंबर, unit should be easily comparable. Unit should be easily comparable with other similar units. Other similar units म्हणजे काय बघा, लेंथ, एखादी गोष्ट लेंथ जी काय आहे ती, लेंथ समजा लेंथ आहे, ते आपण कशामध्ये मेजर करू शकतो, किलोमीटर मध्ये मेजर करू शकतो, मीटर मध्ये मेजर करू शकतो, सेंटीमीटर मध्ये मेजर करू शकतो, MM मध्ये मेजर करू शकतो, बरोबर आहे. असे भरपूर आहेत, मायक्रो MM, नॅनो MM, काही ठराविक मी युनिट इथे दिले, तर हे एकमेकांना कम्पेअर करता येणं गरजेचं आहे. युनिट शुड बी इझिली कम्पेरेबल विथ अदर सिमिलर युनिट्स म्हणजे काय, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर हे आपल्याला माहित पाहिजे किंवा कम्पेअर करता येणं गरजेचं आहे. आता 1 किलोमीटर म्हणजे किती, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर.
किंवा 100 सेंटीमीटर, नाही, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असं, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, किंवा किंवा 1 लाख सेंटीमीटर येतं ते, 1 लाख सेंटीमीटर येतं, 1 लाख सेंटीमीटर असं कम्पेअर करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे युनिट कन्व्हर्जन पण आपण नंतर बघणार आहे, कसं युनिट कन्वर्ट करायचं, काय करायचं, हे सगळं मी नंतर सांगतो तुम्हाला. सो असं कम्पेअर करता येणं गरजेचं आहे. कम्पॅरिझन हे असणं गरजेचं आहे, करता यायला पाहिजे. आलं लक्षात? त्यानंतर 7 नंबर लास्ट पॉइंट आहे. युनिट्स, इट्स साईज, इट्स म्हणजे कोणाचं? युनिटचं. इट्स साईज should be such that its size should be such that its size should be such that quantities measured with quantities measured with it should not be too large, should not be too large, should not be too large or too small, or too small. The size should, its म्हणजे कोणाचं? युनिटचं. इट्स म्हणजे कोणाचं? युनिट साइज शुड बी सच दॅट quantities measured with it should not be too large or too small. त्या युनिटनं आपण जे काय मेजर करणार आहे तेवढं पण मोठा असता कामा नये किंवा एकदम पण कमी असता कामा नये, ते प्रॉपर असलं पाहिजे. 1 लिटर म्हणजे काय? 1 लिटर म्हणजे त्याला काय अगदी मोठी टाकी घेऊन जायची गरज नाही, एक बॉटल तुम्ही घेऊन गेला तरी पुरेसा आहे. किंवा 1 लिटर म्हणजे एवढं एवढं येते असं पण नाही. सो प्रॉपर मेजरेबल असलं पाहिजे. इट साइज शुड बी सच दॅट क्वांटिटीज मेजर्ड विथ इट शुड नॉट बी टू लार्ज. टू लार्ज म्हणजे अगदीच जास्त आहे, जे आपल्याला नेता येत नाहीये, किंवा काय टू स्मॉल, अगदीच कमी आहे, जे आपल्याला पकडता पण येत नाहीये असं. सो हे काही युनिटचे रिक्वायरमेंट्स आहेत. थेरी पेपरला तुम्हाला विचारतात व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ युनिट, असं थेरीला क्वेश्चन असतो. एमसीक्यू पण याच्यावर जनरेट होतो, एमसीक्यू पण याच्यामध्ये जनरेट होऊ शकतो. हे सगळे युनिट कसं असलं पाहिजे, तर हे असं असलं पाहिजे. युनिट युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे, सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे, सगळ्यांनी म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड, पूर्ण जगात हे युनिट ऍक्सेप्ट असणं गरजेचं आहे. युनिट शुड बी डेफिनेट अँड वेल डिफाईन्ड, प्रॉपर ते डिफाईन्ड असणं गरजेचं आहे. युनिट शुड बी इनव्हेरिएबल विथ टाइम अँड प्लेस, प्रत्येक ठिकाणी युनिट सेम पाहिजे. तुम्ही दुसरीकडे गेला तर बदललं, तिसरीकडे गेला तर बदललं, असं होता कामा नये. सकाळी वेगळं आहे, संध्याकाळी वेगळं आहे, दुपारी वेगळं आहे, असं असता कामा नये. लक्षात? सो हे सगळे रिक्वायरमेंट्स ऑफ स्टँडर्ड युनिट आहेत. यामध्ये तुम्हाला कुठला पॉइंट समजला नाही ते सांगा, समजला असेल तर मग मी पुढे जातो. ठीक आहे, सांगा तुम्हाला काय डाऊट आहे. बोला, तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा, नसेल तर नो म्हणून कमेंट करा. आपण पुढे जाऊ. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. नो, ठीक आहे. नो डाऊट, ठीक, जाऊ पुढे आपण.
आता हे युनिट कोण ठरवतं? आता हे जे युनिट आहे हे ठरवतं कोण? तर एक कमिटी आहे, एक संस्था आहे जी हे युनिट ठरवते. एक संस्था आहे जी काय करते, हे युनिट ठरवते. ठीक आहे, तर बघा लिहा सांगतो. अ बॉडी अ बॉडी a body named 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 General Conference General Conference on General Conference on Weight and Measures on Weight and Measures General Conference on Weight and Measures has authority has authority हॅज ऑथॉरिटी म्हणजे त्यांना ऑथॉरिटी म्हणजे काय, त्यांना अधिकार आहे. कोणाला? यांना. ही जी संस्था आहे जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर्स नावाची जी काय संस्था आहे, जी काय बॉडी आहे, त्याला ऑथॉरिटी आहे. हॅज ऑथॉरिटी टू डिसाइड द युनिट्स टू डिसाइड युनिट्स टू डिसाइड युनिट्स बाय इंटरनॅशनल अग्रीमेंट बाय इंटरनॅशनल अग्रीमेंट म्हणजे करार. इंटरनॅशनल अग्रीमेंट म्हणजे काय? करार. इंटरनॅशनल अग्रीमेंट. ठीक आहे, म्हणजे ठरवणारं कोणतरी पाहिजे ना. ठरवणारं कोणतरी पाहिजे की. तर मग ही बॉडी आहे जनरल कॉन्फरन्स ऑन वेट अँड मेजर्स. ही बॉडी किंवा ही संस्था काय करते, हे युनिट ठरवते. कशाला काय म्हणायचं, किती युनिट द्यायचं वगैरे हे सगळे ठरवतात. ठीक आहे, मग आता हे झालं जनरल माहिती. युनिटचे बेसिकली दोन टाईप पडतात. युनिटचे बेसिकली दोन टाईप पडतात. सो युनिट्स कॅन बी क्लासिफाईड. युनिट्स कॅन बी classified units can be classified units can be classified into two groups units can be classified into two groups. दोन त्याचे महत्वाचे ग्रुप पडतात. बघा कुठले कुठले दोन ग्रुप लक्ष द्या. युनिट्स. ठीक आहे, लक्ष द्या. कुठले कुठले दोन ग्रुप हे लक्ष द्या. युनिटचे दोन ग्रुप पडतात. एक फंडामेंटल युनिट आणि एक डिराइव्ड युनिट असतं. ठीक आहे, एक फंडामेंटल युनिट असतं आणि एक डिराइव्ड युनिट असतं. बघा, एक काय असतं फंडामेंटल युनिट, एक असतं काय फंडामेंटल युनिट, एक असतं फंडामेंटल युनिट. लक्षात ठेवा, प्रॉपर महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरं असतं डिराइव्ड युनिट. दुसरं काय असतं? डिराइव्ड. ओके, दुसरं असतं काय? डिराइव्ड युनिट. सेकंड जे असतं ते असतं डिराइव्ड युनिट. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो काय. डिराइव्ड युनिट. ठीक आहे, एक फंडामेंटल युनिट किंवा दुसरं डिराइव्ड युनिट. मग फंडामेंटल युनिट कोणाला म्हणायचं, इथं का लिहिलं सांगतो.
फंडामेंटल युनिट कोणाला म्हणायचं बघा. इट डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर युनिट. सांगतो काय आहे. इट डज नॉट डिपेंड upon any other unit. Does not depend upon any other unit. ठीक है. दूसरा पॉइंट, the units of fundamental quantities. The units of fundamental quantities. The units of fundamental quantities are called as fundamental units. Are called as what? Fundamental units. याचे एक्झाम्पल आहेत. याचे काय काय एक्झाम्पल आहेत बघा. याचे एक्झाम्पल आहे. याचे एक्झाम्पल काय? फंडामेंटल युनिट्सचे एक्झाम्पल 3 आहेत बघा. काय काय तात्पुरता लिहून देतो. लेंथ, मास. लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर मध्ये, सेंटीमीटर मध्ये. मास आपण कशामध्ये मेजर करतो? केजी मध्ये. मास आपण कशामध्ये मेजर करणार? केजी मध्ये मेजर करणार, ग्राम मध्ये मेजर करणार, पाऊंड मध्ये मेजर करणार. ओके. सो बघा, फंडामेंटल युनिट म्हणजे काय? ते कोणावर डिपेंड नसतात. फंडामेंटल युनिट हे कोणावर डिपेंड नसतात. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो, नंतर सांगतो. फक्त एवढं लक्षात ठेवा, फंडामेंटल युनिट्स हे कोणावर डिपेंड नसतात. दुसरी गोष्ट, द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांच्या युनिट्सना. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय हे आपण सगळं बघणार आहे, पुढे बघणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, द युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड एज अ फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे बघा, हे इथे दिसतात का तुम्हाला? फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? लेंथ किंवा काय? मास. लेंथ किंवा मास. असे भरपूर आहेत फंडामेंटल क्वांटिटीज. लेंथ मेजर करायला काय युनिट आहे? मीटर. ते कोणावर डिपेंड आहे का? नाही. मग डिपेंड आहे कसं कळतं? ते पुढे सांगतो तुम्हाला. बघा इथं कळेल ते. लेंथ, मास हे काय आहेत? फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि यांचे जे युनिट आहेत. आणि टाइम पण येतं. टाइम आपण कशामध्ये मेजर करतो? सेकंड मध्ये, मिनिट मध्ये, अवर मध्ये हे आपण मेजर करतो. ठीक आहे. सो हे फंडामेंटल युनिट्स. त्यानंतर इकडे जे आहे डिराइव्ड युनिट्स मध्ये लिहून घ्या. सांगतो, डिराइव्ड युनिट्स मध्ये लिहून घ्या. फर्स्ट पॉइंट, डिराइव्ड युनिट्स मध्ये पहिला पॉइंट लिहून घ्या. काय लिहिणार? इथं काय आहे? इट डज नॉट डिपेंड. हे काय असतात? डिपेंड असतात. हे डिपेंड असतात. इट डिपेंड्स ऑन फंडामेंटल युनिट्स. इट म्हणजे कोण? हे डिराइव्ड युनिट. इट डिपेंड्स upon fundamental units. It depends upon fundamental units. It depends upon fundamental units of their measurement. हे युनिट्स काय असतात? डिराइव्ड युनिट्स म्हणजे फंडामेंटल युनिट्स वर डिपेंड असतात. फंडामेंटल म्हणजे जे बेसिक आहे. डिराइव्ड म्हणजे जे तयार केलेले आहेत. लक्षात घ्या, डिराइव्ड या शब्दाचा अर्थ काय? जे तयार केलेले आहेत, नवीन. फंडामेंटल म्हणजे जे बेसिक आहे. ओके. सो फंडामेंटल डिराइव्ड युनिट्स, इट डिपेंड्स ऑन फंडामेंटल युनिट्स. हे फंडामेंटल युनिट्स वरून तयार झालेले असतात डिराइव्ड युनिट्स. डिराइव्ड युनिट्स हे यांच्यावर डिपेंड असतात, फंडामेंटल युनिटवर. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट, द युनिट्स ऑफ, सेकंड पॉइंट लिहा. The units used to measure the units used to measure
to measure the units used to measure derived quantities derived quantities derived quantities are called derived units are called derived units. त्यांना काय म्हणायचं? डिराइव्ड युनिट्स म्हणायचं. मग सर आता हे डिराइव्ड क्वांटिटी काय असतं, फिजिकल क्वांटिटी काय असतं हे सांगा. हे आपण डिस्कस करणार. हे आपण पुढच्या लेक्चरला तेच आपण डिस्कस करणार आहे. याचं एक्झाम्पल लिहून घ्या. याचं एक्झाम्पल काय आहे तर स्पीड. बघा स्पीड. आता स्पीड मेजर करायला तुम्हाला काय लागतं? मीटर पर सेकंड हे त्याचं युनिट आहे. स्पीड आपण कशामध्ये मेजर करतो? बघा स्पीड हे आपण कशामध्ये मेजर करतो? मीटर पर सेकंड किंवा किलोमीटर पर आवर मध्ये. आपण म्हणत नाही का हा 60च्या स्पीडनं चाललाय. 60च्या स्पीडनं म्हणजे काय? 60 किलोमीटर पर आवर. एका तासात तो 60 किलोमीटर जाणार. आपल्या गाडीवर 60 स्पीडोमीटर असतं, टू व्हीलर फोर व्हीलर, त्याच्यावर स्पीड दाखवत असतो. तो 60च्या स्पीडनं गेला. 60च्या स्पीडनं गेला म्हणजे एका तासात तो 60 किलोमीटर जाणार, असा त्याचा अर्थ आहे. मग आता बघा हे स्पीड मीटर पर सेकंड आहे. हे मीटर फंडामेंटल युनिट आहे का? पुढं सेकंड हे पण फंडामेंटल युनिट आहे. इथं पुढे एक तुम्ही लिहून घ्यायला पाहिजे टाइम. टाइम हे कशामध्ये मेजर करतो आपण? सेकंड मध्ये. लेंथ, मास, टाइम असे भरपूर आहेत अजून फंडामेंटल युनिट्स. मी तुम्हाला फक्त 3 लिहून दिले. मग हे स्पीड आहे. हे स्पीड डिराइव्ड युनिट आहे. हे स्पीड कोणाकोणावर डिपेंड आहे? मीटर आणि सेकंड. मीटर आणि सेकंड काय आहे? मीटर आणि सेकंड हे काय आहेत? फंडामेंटल युनिट आहे. म्हणजे डिराइव्ड युनिट्स कोणावर डिपेंड असतात? फंडामेंटल युनिटवर डिपेंड असतात. आलं लक्षात? डिराइव्ड युनिट हे फंडामेंटल युनिट्सवर डिपेंड असतात. स्पीडचं युनिट काय? मीटर पर सेकंड. आणि डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता. हे कशावर डिपेंड आहे? केजी पर मीटर क्यूब. याचं युनिट काय? केजी पर मीटर क्यूब. डेन्सिटी म्हणजे घनता, एखाद्या वस्तूची घनता आपण त्याला मराठीत म्हणतो. सो डेन्सिटी केजी पर मीटर क्यूब. परत केजी. डेन्सिटी बघा, डेन्सिटी काय आहे? केजी पर मीटर क्यूब. परत केजी हे काय आहे? केजी हे परत फंडामेंटल युनिट आहे. मीटर क्यूब म्हणजे 3 वेळा मीटर आहे. 3 वेळा मीटर. 3 वेळा मीटर म्हणजे हे पण काय आहे? फंडामेंटल युनिट आहे. लक्षात आलं? सो हे जे काय आहे डिराइव्ड युनिट्स हे फंडामेंटल युनिट्स वर डिपेंड असतात. इट डिपेंड्स अपॉन द फंडामेंटल युनिट्स ऑफ देअर मेजरमेंट. डिराइव्ड युनिट हे फंडामेंटल युनिट्स वर डिपेंड असतात. आलं का लक्षात? सांगा तुम्हाला हे सगळं. हे जे मी आता सांगितलं तुम्हाला काय काय, हे लक्षात आलं का तुमच्या? बोला. हे आता आपण जे बघितलेलं आहे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट, हे समजलेलं आहे का सांगा? हे समजलं असेल तर याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. कन्व्हर्जन वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? तुम्हाला काही इथपर्यंत डाऊट असेल तर विचारा. नसेल डाऊट तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू बघू. ठीक आहे? चला, तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. नसेल तर तुम्ही सेशन लिव्ह करू शकता. ठीक आहे? थँक्यू.